नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अंडा भजी बनवूया. मी 4 अंडे घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला मग बनवायला सुरुवात करूया. अंड्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया, पाणी टाकूया. आपले अंडे स्वच्छ धुवून झाला आहे. कुकर मध्ये पाणी टाकूया. आता एक एक करून अंडा आपण कुकर मध्ये ठेवूया. आपण पातेल्यात पण उकडू शकता. कुकर मध्ये उकडल्याने आपला गॅस बचत होतो. अर्धा चमच मीठ टाकूया, म्हणजे आपले अंडे चांगले चविष्ट बनतात. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. 2 शिट्ट्या करून घेऊया. 1 वाटी हरभऱ्याचं पीठ घेतले आहे, चाळून घेऊया. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. हरभऱ्याचं पीठ बाउलमध्ये टाकूया. पाव चमच मीठ टाकूया. छोट्या चमचने 1 चमच हळद पावडर टाकूया. आपले अंडे उकडेपर्यंत आपण भज्याचं मिश्रण बनवूया. मिरची पावडर 1 चमच टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. थोडंसं खायचा सोडा टाकूया. 1 चमच चिकन मसाला टाकूया. कोणता पण मसाला टाकू शकता. भज्याचं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपण अंडा भाजीचं मिश्रण तयार करूया. अंडा भाज्याचं मिश्रण तयार झालं आहे. जास्ती पातळ पण नाही, जास्ती घट्ट पण नाही. आपल्याला असंच मिश्रण पाहिजे. 2 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपल्या कुकरची हवा गेली का बघूया. आपल्या कुकरची हवा गेली आहे. पण ढक्कन काढूया. आपले अंडे किती छान उकळले आहेत. ह्याच्यामधलं पाणी काढून टाकूया. अंडे गरम आहेत म्हणून आपण थंड पाणी टाकूया अंड्यामध्ये. थंड पाणी टाकल्याने आपल्या हाताला चटका बसणार नाही. आपण अंड्याचा शिलटा काढून घेऊया. पूर्ण अंड्याचा शिलटा काढून झाला आहे. अंड्याला उभं कट करून घेतले आहे. थोडीशी मिरची पावडर टाकूया. अंड्याचा आपण भजे बनवूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. बघूया आपला तेल गरम झाला का. भज्यासाठी बनलेलं पिठाचं मिश्रण टाकूया. आपला तेल गरम झाला आहे. एक एक अंड्याला आपण मिश्रण लावून घेऊया. तेलामध्ये टाकूया. असे सर्व अंडे आपण टाकूया तेलामध्ये. एक एक अंडा फ्रायला आपण पलटी करूया. आपला अंडा फ्राय झाला आहे. एक एक करून काढूया. ते छान फ्राय झाला आहे. सर्व अंडा फ्राय असेच करून घेऊया. आपले सर्व अंडे भजे बनवून तयार झाले आहे. आपण गॅस बंद करूया. अंडा भजा फ्राय किती छान झाला आहे. एक तोडून दाखवते आपल्याला. हे बघा. भाकरी सोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत पण खाऊ शकता, असेच पण खाऊ शकता. ह्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.